आपल्याला संबोधित करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ विधिज्ञ माझे मार्गदर्शक ॲडव्होकेट मोसरी साहेब, आमचे मार्गदर्शक वायजी काका सोनकांबळे, उपस्थित धोंडीबा काका कांबळे, माजी उपनगराध्यक्ष आणि मला भक्कमपणे या निवडणुकीत ताकदीने साथ देणारे आमचे महेशजी पाटील साहेब आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण लढवत आहोत असे आमचे मार्गदर्शक विकास पुरुष आदरणीय मोगलाजांना शिरशेटवार साहेब, उपस्थित या नगर परिषद निवडणुकीचे निलंबार आणि आमचे मार्गदर्शक ज्यांनी माझ्यासाठी 1 महिन्यापासून इथं मुक्काम ठोकून त्यांचा कार्यक्रम तुम्हाला माहित आहे काय करत आहेत, असे माझे मार्गदर्शक रामदासजी पाटील सुलतानकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित पक्ष निरीक्षक मार्गदर्शक मुन्नाजी अब्बास साहेब, कैलासदादा येसगे आणि या प्रभागामध्ये मी स्वतः नगरसेवक पदासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडनं लढवत आहे आणि तसे माझ्यासोबत आमचे वहिनी सुनीता वहिनी कडलवार, तसेच प्रभाग क्रमांक 2 मध्ये नगरसेवक पदासाठी जवादीनभाई आणि मीरामुद्दीनभाई हे स्वतः निवडणूक लढवत आहेत, ज्यांच्या प्रचारार्थ आपल्याला ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। साहेब, मी 2 ते 3 वेळेस आलो असेल प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये, मी बाहेरच फिरायलो, फक्त या लोकांमुळे मी बाहेर फिरलो, मला वार्डात येऊ देत नाही, तू यायचंच नाही वार्डात, इतकं ताकदीनं आमचे लोक काम करत आहेत की पूर्ण निवडणूक तू उमेदवार नसून आम्ही सगळे उमेदवार आहोत या ताकदीनं सकाळी उठल्यापासून सर्वजण साहेब या भागामध्ये वेगवेगळ्या वार्डामध्ये स्वतः फिरत आहेत तळमळीनं। आणि ही जे मी हे देगलूर नगर परिषद नगराध्यक्ष निवडणूक लढवणे काही सोपी गोष्ट नाही, कोणी विचारही करू शकत नाही, इतका मोठी यंत्रणा लागते। परंतु महत्वाचं मला ताकद देणारे म्हणजे माझ्या भागातील हे लोक, यांच्या जीवावर हे माझ्या पाठीशी आहेत, म्हणून मी हे निवडणूक लढतो, इमानदारीने माझ्या पाठीशी आहेत, इथे 1 रुपयाची अपेक्षा देखील नाही साहेब। मी आतापर्यंत तुम्ही चौकशी करा, निवडणूक म्हणजे प्रभागातली सभा असेल अजून काय असेल, पैशाशिवाय तर कोणती निवडणूक होत नाही, 4 माणसं बोलवा म्हणजे त्यांना काय द्यावं पडते, पण साहेब आतापासून सुरुवातीपासून माझ्याकडनं 1 रुपयाची अपेक्षा न करता स्वतःचे पैसे खर्च करणारे माझे माणसे या हे निलंबार साहेबांनी कमावलेली माणसं आहेत। आणि सतत आता नाही साहेब, माझ्या वडिलांच्या पश्चात हे सर्वजण गोरगरीब जनता असेल माझ्या मागे, ज्या वेळी यांना वाटलं की अविनाश संकटात आहे त्यावेळेस भक्कमपणे माझ्या मागे थांबले असेल। म्हणजे मी एवढं सांगू इच्छितो, तुम्ही संकटाच्या काळात अडीअडचणीच्या काळात तुम्ही माझ्यासोबत आहात, निश्चित मी या सर्वांच्या साक्षीने सांगतो माझा चांगला काळ हा फक्त तुमच्यासाठी राहिलाय, हे मी इथं आश्वासन सर्वांचं सांगतो। मी या निवडणुकीत काम करत असताना, शहरात फिरत असताना, प्रत्येक भागात फिरत असताना माझ्या वडिलांची आठवण करणारी मला लोक भेटायलेत मला, की मी प्रभाग क्रमांक 11 मध्ये गेलो, तिथे लोक म्हणाले म्हणजे मलाही माहित नाही की माझे वडील कोणाकोणाची कामं केलेली आहेत, कोणाकोणाच्या पण संपर्कात आहेत, प्रत्येक जण म्हणत आहे साहेब की तुझ्या वडिलांचा माझ्यावर उपकार आहे, खूप उपकार आहे, त्यांचा एवढा मोठा आशीर्वाद घेऊन या सर्वांची साथ घेऊन मी निवडत आहे। परंतु काम करत असताना मोगलाजांना या भागामध्ये फार मोठं विकास काम केलेलं आहे साहेब, मी विरोधी पक्षात होतो, मोगलाजांना जवळपास 14 ते 15 कोटी विकास कामं प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये, पुढचा काय विचार नाही, मी काँग्रेस पक्षात येईल न जाईल तो काही विषय नव्हता, परंतु मोगलाजांनी काम करत असताना कधीच भेदभाव केलेला नाहीये। हा मोठा 3 करोडचा रोड अण्णांच्या महाराष्ट्रात झाले, भरपूर कामं अजून काही कामं शिल्लक आहेत, पण अण्णांनी प्राधान्य देऊन प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग 2 या भागात त्यांनी काम केलेलं आहे। त्यांच्या माध्यमातूनही आम्ही लोकांचे आम्ही इथं प्रामाणिक जे अडचणी आहेत सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रो, हे निवडणूक लढत असताना मला हे सर्वजण व्यासपीठावर असलेले सर्वजण माझ्या मागे फार ताकदीने आहेत। मी काय जास्त पैसेवाला माणूस नाहीये, मी अत्यंत गरीब कुटुंबातला माणूस आहे, माझे वडील काय कोणती संपत्ती सोडून गेले नाहीत, माझ्या वडिलांनी फक्त लोकांची सेवा केलेली आहे। आता माझ्यापेक्षा तुम्हाला माहित आहे माझा जन्म 1991 चा आहे, माझे वडील 1992 ला नगर सुधारले आहेत या भागातून, त्यांची कारकीर्द माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित आहे, त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काय काम केलेलं आहे। त्याच्यामध्ये मी सर्वांना हेच विनंती करतो की आपण मतदान करताना
कुठेही चूक करू नका. आता आमचे मित्र पांडू पाटील यांनी सांगितलेलं आहे, सर्वांनी जबाबदारीने मतदान करा. आणि आपण परवा खासदार रवींद्र पाटील चव्हाण साहेबांच्या हस्ते पुढील 5 वर्षामध्ये काय काय काम करणार आहोत त्याचा जाहीरनामा देखील आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि याच्या अगोदर आपण काय काय काम केलेलो आहोत त्याचाही आपण जाहीरनामा वचनपूर्ती पत्रिका तोही आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे साहेब महेश पाटील साहेब, अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार साहेबांच्या फंडातून आमच्या भागातील सगळ्यात मोठा काम झाला तो म्हणजे पोचंबा मंदिरचं कंपाऊंड. अतिशय मोठा काम. आज आमची पोचंबा माता, आज जे कोणते लग्न असेल काय असेल गावदेवी आपण तिथे जातो, आपण तिथे म्हणजे असुरक्षितता वाटायची देवाला. पण अण्णांनी खासदार साहेब वसंतराव साहेबांना, कैलासवासी वसंतराव साहेबांना त्यावेळेस त्यांना विनंती केली होती की बाबा असं असं तुमचं निवडून आलात की आम्हाला प्रथम तुमचं फंड पोचंबा देवीला द्यायचं आहे. त्यांनी नंतर साहेबांचं निधन झालं, त्यांचे चिरंजीव रवींद्र पाटील चव्हाण साहेब ज्यावेळेस खासदार झालं त्यावेळेस त्यांनी फंड दिलं, तर आज ते काम पूर्ण झालेलं आहे. हा फार मोठा काम, पुण्याचं काम या भागामध्ये आपण आपल्या सर्वांच्या माध्यमातून झालेलं आहे. आता ही आपण जे निवडणूक लढवत आहोत प्रत्येक बाजूने आम्हाला अडचणी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मोगलाजांना असेल, आम्ही असेल, पाटील साहेब असेल, भोसले साहेब असेल, प्रशासनाच्या माध्यमातून अडवण्याची दिसेल. आता प्रत्येक ठिकाणी आम्हाला जर कुठं अडकवता येत असेल, अडचण आणत असेल, प्रत्येक विरोधक आम्हाला प्रयत्न करत आहेत. पण त्यांनी हे विसरलेत, तुम्ही किती प्रयत्न करा मतदान तर जनताच करणार आहे ना. आम्ही जनतेच्या जीवावर राजकारण करतो. त्यांची पैशाची मस्ती दाखवतात आम्हाला त्यांनी. आता तुम्ही बघा 5-50 कोटी खर्च करायला तयार आहेत त्यांनी देगलूर शहरात. त्यांची ताकद आहे त्यांची. काही दिग्गज लोक आहेत ते 10 कोटी 15 कोटी सहज तयार करतात. परंतु तुम्ही किती पैसे खर्च केलात, पण हे निलावार साहेबांनी कमवलेली जनता या पैशाला विकलेली नाहीये. हे जीवाभावाने आलेले आहेत, प्रेमाने आलेले आहेत, सर्व कामदार सोडून आले तिथं. आता ज्येष्ठ महिला आहेत, युवक आहेत, ज्येष्ठ माणसं आहेत, सर्वांनी तळमळीनं साहेबांमुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. अत्यंत जास्त संख्येने ते उपस्थित झाले आहेत. मित्र, महत्वाचा विषय आहे प्रभाग क्रमांक 2 मध्ये गेल्या निवडणुकीमध्ये साहेब माझी आई प्रभाग क्रमांक 2 मध्ये निवडणूक लढवली आहे. त्यावेळेस सर्वांनी सांगितलं की तू येडा झालास का, आपले फक्त 328 मतदान आहेत, 2200 मतदान मुस्लिमचे आहेत, तू कसं निवडून लढतोस. पण मला विश्वास होता, माझ्या वडिलांचं त्या मुस्लिम समाजावर, मुस्लिम समाजाचा माझ्या वडिलांवर किती प्रेम होता हे मला माहित आहे. सर्वांचा विरोध असताना मी थांबणार आहे तिथं. त्या माझी आई देखील म्हणली की आपण तिथं थांबायचं. साहेब अक्षरशः लोक म्हणले होते की, एक माणूस मला म्हणत होते अक्षरशः मेलेला शंकरराव चव्हाण जर येऊन तिथं फिरला तर अविनाशाही निवडून येणार असं म्हणले होते. पण साहेब चमत्कार केला, मुस्लिम समाजाने माझ्या आईला तिथे निवडून दिलेला आहे. विरोधात मुस्लिम समाजाचा व्यक्ती असताना देखील इतकं प्रेम आमच्या कुटुंबावर मुस्लिम समाजाचा आहे. आज साहेब मला संधी आली, मला ती परतफेड करण्याची कुठं संधी आली. आज मी पण आज मुस्लिम समाजाचे 2 कॅन्डिडेट दिले. गोल्यावर समाजाचे 1100 मतदान आहे, तर मी जबाबदारीने म्हणलो की मी 2 मुस्लिम समाज देऊन मला संधी आलेली आहे. तर सर्वांना मी विनंती करतो, आपल्याला युक्तार्काची परतफेड करायची मुस्लिम समाजाने आपल्याला संधी भेटलेली आहे. तुम्ही कोणाचाही विचार न करू नका. कोणी सोयरा असेल, धायरा असेल, काही असेल, तुमचा मित्र असेल, ते मतदानाच्या नंतर. परंतु मुस्लिम समाज आपल्या मागे भक्कम थांबलेला आहे. तर आपली जबाबदारी आहे, आपल्या संधी आहे, आपण त्यांच्या मागे भक्कम थांबून 3चे 3 पंजाला वोट करून आपण मुस्लिम समाजाने आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड आपण फेडण्यास संधी मिळत आहे. मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. कोणी म्हणताय साहेब मला 1 द्या, निलावार साहेबाला 2 द्या, तिथं म्हणजे मला 1 द्या, निलावार साहेबाला 2 द्या. पण त्यांना वाटतंय की इथली मतदार, इथली जनता मूर्ख आहे, इथली जनता फार हुशार आहे, इथली जनता ठरवलेली आहे. आम्हाला उमेदवार बघायचं नाही, कोण बघायचं नाही, आम्हाला फक्त 3 पंजा दिसेल. जिथं पंजा दिसेल तिथं आमचं बटन जाईल, बाकी आमच्या डोक्यात काहीच नाही. त्या माध्यमातून अजूनही आपण अण्णाच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे, पुढे विकास करायचा. या भागातील इतके ज्येष्ठ मंडळी आहेत आपल्यासोबत, मोसने साहेब आहेत, वायचे काका आहेत, धोंडू काका आहेत, महेश पाटील आहेत, बिस्मिला चिचे आहेत, आमचे मोगलांना आहेत, बाला सेठ आहेत. इतकी ज्येष्ठ मंडळी आपल्या मागे ताकदीने निवडून असताना आपल्या भागातून आपल्याला जास्तीत जास्त लीड कसं देता येईल त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 2 हे 2 वार्ड या भागामध्ये. आता बालाजांना म्हणले तुम्हाला रोलर साहेब की सगळ्यात जास्त लीड तर माझ्या वाढून येणार आहे. अण्णा तुम्हाला माफी मागून म्हणतो मी बालाजांना, मी तुमचा मुद्दा खोडतो, तुम्ही म्हणला सगळ्यात जास्त लीड मी माझ्या मागून येणार आहे, पण तुम्हाला माफी मागून सांगतो
प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 2 सगळ्यात जास्त लीड इथं नगरच पदाला आणि इथं 2 उमेदवार देणार आहोत. मी सर्वांच्या साक्षीने सांगतो साहेब इथं. आणि सर्व सन्माननीय व्यासपीठांना तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या मागे थांबत आहात, माझी पण जबाबदारी वाढली आहे. इतके जनतेचं प्रेम माझ्यासोबत आहे की प्रेमानं माझ्याकडे आलेले आहेत. माझी पण पुढील जबाबदारी वाढलेली आहे याची मला जाणीव आहे. मी निश्चितच या शहरामध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करील आणि मी या गोरगरीब जनतेसाठी देगलूर शहरासाठी नेहमी कटिबद्ध राहील. आणि मी एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला काम करायचं आहे, शहरासाठी खूप काम करायचं आहे. आणि मी काय डायरेक्ट निलंवर साहेबांचा वारसा म्हणजे मी डायरेक्ट येऊन मी उडी मारून निवडून थांबलेलं नाही साहेब. तुम्ही मला बघता, मी प्रत्येक कार्यक्रमाचं आयोजन करतो. सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, सर्व भागामध्ये आम्ही काम करतो. तुम्ही निलंवर साहेबाला बघ. आणि महत्वाचं म्हणजे साहेब मी राजकारण करत असताना मुळे मी अपघाताने राजकारण झालेलं आहे. राजकारण निलंवर साहेबांचं जो राजकारण जवळून बघतो कधी तो आयुष्यामध्ये राजकारण देऊ शकत नाही. म्हणजे इतकं त्यांचं कुटुंबाला वेळ नाही, स्वतःला वेळ नाही. त्या परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या घराला कुठेतरी लोक आशेने बघतात. आमच्या घराकडनं लोकांना वाटतं की न्याय मिळू शकतो. त्या आशेने म्हणजे आमची आई माझ्या पॉडकास्ट मध्ये सांगितलं, मी ऐकलं असेल, मी राजकारणात आलो, लोक आम्हाला सांभाळले, वडिलांच्या पश्चातही लोक आम्हाला सांभाळले, याची आम्हाला जाणीव आहे. आणि या शहरासाठी आणि या भागासाठी आपल्याला काम करायचं आहे. निश्चितच आपल्या मतदान रूपी आशीर्वादाने आम्हाला आशीर्वाद तुम्ही 2 तारखेला द्याल अशी मला अपेक्षा आहे, की मला विश्वास देखील आहे. म्हणून मी पुन्हा एकदा येणाऱ्या 2 तारखेला कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. आपल्याला या भागातील जे प्रभाग क्रमांक 2 चे 2 मी आणि कडलवार वहिनी आमची, आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये मीरामुद्दीन साहेब आणि जाउद्दीन साहेब आणि नगरस्वराज्य उमेदवाराला 3च्या 3 मतदान करून प्रचंड मताने विजय कराल, या सर्व तुमच्या साक्षीने मी यांना शब्द देतो आणि माझ्या शब्द भाषण संपवतो. धन्यवाद.